गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे बुधवार, पण मी झोपून होतो चांगलं गाईज. पण तेवढ्यामध्ये सचिनचा फोन आला मला. सचिन म्हणजे ऑफिसमधला मित्र, आणि ग्रुपमध्ये पण मेसेज आला गाईज, ऑफिसमधल्या ग्रुपमध्ये, की आज वीक ऑफ आहे म्हणून. नाहीतर ऑफिसलाच गेलो असतो गाईज. सो आज सुट्टी आहे गाईज. आज थोडं आपण घरी आराम करू, एन्जॉय करू. आणि वातावरण थोडं पावसाचं वाटतं आहे. काय बाहेर तर काही जाता येणार नाही, पण रोहिणताईचं ऑफिस आहे आणि इथं सॉंग्स वगैरे लावले आहे. काय रोहिणीताई, तुझी पण इच्छा नाही होती ऑफिसला जायची? काय आहे, मस्त चाय तोच खारी खाऊ आता घ्यायचा पण नाश्त्याला. नंतर ताई पण आता नाश्ता करणार. ताईला जावं लागेल आता ऑफिसला. सो सॅड. नाही तर मस्त काही चाय आणि तोच खाता घ्यायचं आता मी. आणि इथं सॉंग्स वगैरे लावले. आणि आता 9 वाजायला 10 मिनटं कमी आहे. रोहिणी ताईची इच्छा नसताना पण चालले आता ऑफिसला ती. बरोबर आहे. बाय. लावलं होतं की आता मी दूध पॉकेट आणायला गेलो तेव्हा. बाय. ओके. वाव, कुंफू. बाय. ओय. सो गाईस, ताई तर गेली आता ऑफिसला. आता माझं काम आहे महत्त्वाचं, म्हणजे की लॅपटॉपमध्ये थोडा डाटा आहे, तो आपण खाली करून घेऊ गाईस. जे माझे फोटो व्हिडिओज आहे. झालं आहे माझा, म्हणजे लॅपटॉप खाली झाला आहे, पण तरी पण थोडं पेंडिंग्स आहे व्हिडिओ वगैरे. सो ते आपण डिलीट करून घेऊ गाईस. सो लॅपटॉप काढून घेतो गाईस आणि लवकरात लवकर कामं करून घेऊ गाईस. आहे तर घरी काम करून घेतो ना, नाहीतर वेळ नाही भेटत गाईस. मग सुट्टीसाठी तरच ते माणूस एक तर. चला लागू आपण थोडं कामाला. चालू केलं आहे गाईस मी. डाटा खाली करत आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आहे गाईस. मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे खात काम करत आहे. असं वाटतं की माझं वर्क फ्रॉम होम आहे गाईस. मस्त वाटतं आहे. आजचा पूर्ण अख्खा दिवस गेला आहे माझं पूर्ण लॅपटॉपचं काम करण्यामध्ये गाईस. आजची चांगली सुट्टी होती. आज झोपणं पण झालं, काम पण करणं झालं गाईस. जे स्टोरेजचं काम होते. सो आता जेवण वगैरे झालं आहे. ताई पण आली आहे आणि असंच इच्छा झाली आहे की आज थोडंसं बाहेर निघू, थोडं तुमच्याशी बोलू. तर त्याच्यासाठी बाहेर आलो आम्ही. गेट लावतोय. गेट लावलं तर चांगलं झालं आहे. आता डॉगी वगैरे नाही येणार वगैरे, नाहीतर ही पडी लागून होती. ही पडी कुठं कोणाच्या पायावर पडली तर अजून प्रॉब्लेम आला असता, म्हणून गेट लावला आहे तिथं. आणि आज पाऊस तर आला होता गाईस, पण जास्त नाही आला. बघू शकता तुम्ही. बरं झालं नाही आला, पण आला तरी चांगला आहे. पावसाचे दिवस आहे गाईस, सो पाऊस तर येणार आहे. सो काही नाही गाईस, खाली आलो आहे, थोडं तुमच्याशी बोलू. असंच म्हणजे नॉर्मली ब्लॉगबद्दल बोलायचं होतं. ब्लॉग काय बरोबर बनत नाही, सो त्यामुळे गाईस काही नाही, खाली आलो आहे गाईस. काहीच कळत नाही गाईस की सध्या ब्लॉग कसे बनवू, काय बनवू, काही समजत नाही. आजचा दिवस तर पूर्ण कामामध्ये गेला आहे गाईस माझा. की आज पूर्ण काम करायचं होतं माझं स्टोरेजचं, ते केलं. आणि ऑफिसचं रुटीन, ऑफिसच्या कामामुळे मला ब्लॉग काढायला पण भेटत नाही एकतर गाईस. सो पण तरी पण मी कसं पण ॲडजस्ट करतो, कसं पण मी वेळ काढून ब्लॉग्स बनवतो गाईस. तर कसं असतं गाईस की ब्लॉग तर काढायचे आहे, पण काहीतरी टॉपिक्स वगैरे पण पाहिजे त्याच्यासाठी. पण प्रयत्न चालू आहे गाईस. काल पण ह्याच विषयावर बोललो होतो, आज पण त्याच्यावरच बोलत आहे गाईस. की आज सुट्टी होती, आज कुठेतरी बाहेर जायचं होतं असं वाटत होतं मला, पण वातावरण पण बरोबर नव्हतं गाईस. सो त्यामुळे काही जायला काही भेटलं नाही गाईस. कधी कधी वाटते गाईस की यार पुण्याला आलो नसतं तर मी वर्धालाच राहिलो असतं सगळ्या मित्रांसोबत. तिकडं पण एक वेगळं काम चालू राहिले असते माझे. जॉबला लागायच्या अगोदर तर तिथं काम केलेच गाईस मी. हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटची कामं केले होते. तिकडल्या मित्रांची पण आठवण येतेच मला. खूप मजा यायची जेव्हा मित्र वगैरे सोबत असायचो आम्ही.
राज, भूमेश, विलास, खूप मजा यायची. इकडं पण थोडे ऑफिसमधले फ्रेंड्स बनले आहे. ऑफिसमध्ये होतात, मजा मस्ती करतो आम्ही. पण ब्लॉगचं थोडंसं कळत नाही गाईस की ब्लॉग बरोबर येत नाही, सो त्यामुळे सॉरी गाईस. प्रयत्न चालू आहे की येणार चांगले चांगले ब्लॉग म्हणून. प्रयत्न चालू आहे, येणार. आता काही नाही गाईस, आता थोड्या वेळ बसतो ताईसोबत बोलतो आणि मग पप्पांना कॉल करतो, त्यांना पण विचारतो कशी आहे काय आहे म्हणून. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होता. आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. काही जास्त काही स्पेशल नव्हतं ब्लॉगमध्ये, फक्त सुट्टी होती आज आणि जे काय काम होतं ते काम केलं आहे आपण, म्हणजे स्टोरेज पूर्ण खाली झालं आहे. सो त्यामुळे हेअर खूप वाढले आहे गाईस. मला 1 वर्ष झाले आहे गाईस, मी हेअर कट केलं नाही. एकतर खूप वाढले आता केस, अजून हाय ग्रोथ चालूच आहे गाईस. आणि कमेंट करून नक्की सांगा मोठे हेअर वाढवले आहे तर कसा दिसतो आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो बाय बाय अँड गुड नाईट.